नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आज आपण वाशी येथील जागृतेश्वर शिवमंदिरात आलेलो आहोत. नवी मुंबई ही मंदिरांची नगरी म्हणून ओळख आहे. तसेच या नगरीला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. सुप्रसिद्ध असलेला बेलापूरचा किल्ला तसेच गोवर्धनी माता मंदिर या ठिकाणची ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत. या नगरीच्या भोवताली खाडी परिसर आहे. या खाडी परिसरामुळे विविध प्रकारचे पक्षी या भागामध्ये येत असतात. येथील बऱ्याच ठिकाणी फ्लेमिंगो या पक्षाचे आगमन नियमित होत असते. जागृतेश्वर मंदिर हे फार जुने आहे. या ठिकाणचे जवळच असलेले वाशी गावठाण या गावाचे हे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या समोरच तलाव आहे. या तलावात देखील अनेक विविध प्रकारचे पक्षी येत असतात. सभोवतालचा परिसर हा निसर्गरम्य आहे. सायन पनवेल द्रुतगती मार्गापासून अगदी जवळ आहे. वाशी स्टेशनपासून केवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये शिवमंदिरासोबतच अन्य काही देवीदेवतांचे मंदिरं देखील आहेत. हे मंदिर भव्य असून या मंदिराचा परिसर देखील बराच मोठा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भला मोठा नंदी आहे. हा नंदी खूपच सुबकरित्या बनवण्यात आलेला आहे. या मंदिरामध्ये आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी भरपूर गर्दी असते. त्याचप्रमाणे महाशिवरात्र तसेच श्रावण मासामध्ये येथे पंचक्रोशीतील भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मंदिराच्या सभामंडपामध्ये श्री गणेशाची मूर्ती आहे. तसेच अन्य देवी देवता देखील आहेत. या मंदिराचे बांधकाम खूपच छान केले आहे. याचे बांधकाम पारंपरिक असावे असे वाटते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये भल्या मोठ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून खालपर्यंत यावे लागते. शिवलिंगाच्या भोवतालच्या परिसरामध्ये आणखी काही देवी देवतांच्या मूर्ती आहेत. शिवलिंगाच्या समोरच एक त्रिशूळ आहे आणि त्याच्यावरती रुद्राक्षांच्या माळा देखील आहेत. तसेच महादेवाला प्रिय असलेले त्यांचे वाद्य डमरू देखील आहे. मंदिराच्या छतावरील भाग कलात्मकरित्या बनविण्यात आलेला आहे. शिवलिंगाची स्थापना या मंदिराच्या मधोमध केलेली आहे. मधला भाग हा गोलाकार आहे. या मंदिराचे सुशोभीकरण हे आतील भागामध्ये पांढऱ्या रंगाने करण्यात आलेले आहे. त्यामुळे इथे बराच उजेड दिसतो आणि हे मंदिर तेजस्वी वाटते. शिवलिंगाच्या वरील बाजूस राधाकृष्ण तसेच विठ्ठल रखुमाई, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान आहे. या सर्व मूर्ती सुंदर आणि तेजस्वी आहेत. तसेच या मूर्तींसाठी बनविलेले देव्हारे हे देखील अतिशय सुंदर आहेत. हे संगमरवरातून बनविलेले आहेत. याची कलाकुसर फारच छान आहे. प्रत्येक मूर्ती अतिशय सुंदर आहे. हे आहेत विठ्ठल रखुमाई सोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. या सुंदर मूर्ती आहेत त्या राधा आणि कृष्ण यांच्या आहेत. या मंदिराच्या इथेच लिहिलेल्या माहितीप्रमाणे श्री जागृतेश्वर शिवमंदिराचे जीर्णोद्धार बांधकाम समिती वाशीगाव व वाशीगाव ग्रामस्थ यांच्या परिश्रमाने हे कार्य पूर्णत्वास आलेले आहे. कार्तिक शुद्ध 1 बलिप्रदा ह्या शुभदिनी शनिवार दिनांक 10 नोव्हेंबर 2007 रोजी श्री हरिभक्त परायण शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर श्री क्षेत्र आळंदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा व कलशपूजन चैत्र शुद्ध 6 ह्या शुभदिनी बुधवार दिनांक 25 मार्च
2015 रोजी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज श्री क्षेत्र तुंगारेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याचे उद्घाटक लोकनेते श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. वास्तुविशारद श्री सोपान प्रभू यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील समस्त गावकरी, शिवभक्त तसेच अनेक गणमान्य व्यक्ती या शुभप्रसंगी उपस्थित होते. येथे आठवड्यातील प्रत्येक सोमवारी तसेच श्रावण मासामध्ये भक्तांची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला देखील या ठिकाणी मोठा उत्सव असतो. या मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. त्यापैकी हे एक मंदिर आहे. या ठिकाणी माता शीतलादेवी आणि माता मरिआईचे मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला अनेक देवी देवतांचे एकाच ठिकाणी दर्शन घेता येते. हा मंदिर परिसर निसर्ग संपदेने नटलेला आहे. मंदिराच्या सर्वत्र बाजूस आपल्याला झाडे दिसतील. आपण शहरापासून इतक्या जवळ असूनही येथे शांतता आपल्याला अनुभवायला मिळेल. येथून काही अंतरावरच खाडी आहे. या भागामध्ये विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहावयास मिळतील. समोरच आपल्याला एक दरवाजा दिसतोय. हा मागच्या बाजूचा दरवाजा आहे. या मार्गाने आपल्याला द्रुतगती मार्गाकडे निघता येते. जवळच वाशी स्टेशन देखील आहे. या द्रुतगती महामार्गाच्या पलीकडे वाशी गाव आहे. या मंदिर परिसरामध्ये आणखी एक मंदिर निर्माणाधीन आहे. तर बंधूंनो, हे मंदिर पाहण्यासाठी या मंदिराला आपण अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ आपल्याला आपल्या विभागातील, आपल्या शहरातील देवदेवालये, मंदिरे आपल्याला माहिती पडावीत यासाठी बनविला आहे. बनविण्यामध्ये काही त्रुटी किंवा चुका असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. अशा पवित्र ठिकाणी आपण जात असाल तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अवहेलना होणार नाही याची आपण काळजी घेऊया. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. बंधूंनो, आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू, देवदेवालये, सार्वजनिक वास्तू या सर्वांची रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या मंदिराच्या बाजूलाच नवग्रह मंदिर आहे. तसेच भैरवनाथाचे देखील मंदिर आहे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.